अमरावती जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान मंगळवारी आमदार रवी राणा यांनी शेतांवर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला। यावेळी कृषी विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी सोबत होते। महसूल विभागानं नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना मदत करावी असे निर्देश राणा यांनी अधिकाऱ्यांना दिले। उडाले नाही पाहिजे। हो काय म्हणते रामराम हां या उघडा एकदम झाला त्याच्यामुळे चोकप झालं त्याच्यामुळे त्याची वाढच नाही पीछे आजा कारला आहे त्याच्या पलीकडे टाकलं कारला पूर्ण कळू कापायला यांना फुटा लागा हे आहे म्हणजे सोयाबीन वाढलंच नाही सोयाबीन हायच नाही आज सततच्या पावसामुळं संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळासारखी परिस्थिती आलेली आहे। आज सोयाबीन हातामध्ये नेत्रवलेली जे कास्तकार आहे अमरावती तालुक्यामध्ये पानखेडा खुर्द, आज पूर्ण परिसरामध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे। आज तहसीलदार, BDO, कृषी अधिकारी आम्ही शेतामध्ये फिरत आहे। म्हणजे पराठी सोयाबीनची वाढ होत नाही आहे, कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कीड लागलेली आहे आणि तूरसुद्धा मोठ्या प्रमाणात कीड पडल्यामुळं नुकसान झालेलं आहे। सततच्या पावसामुळे जागेवरच पीक हे सडलं आहे। म्हणून या पूर्ण अमरावती तालुका असू द्या, भातकुली तालुका आहे, अचलपूर तालुका आहे, चांदूर बाजार आहे, चिखलदरा, धारणी आणि अंजनगाव सुरजी आणि दर्यापूर, तिवसा या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि सगळ्या पिकाचे नुकसान मिळाले पाहिजे। तूर आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, संत्रा आहे, मोठ्या प्रमाणात मुंगाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। ज्वारीचं धारणी साईडला चिखलदरा ज्वारीचं मोठं नुकसान झालेलं आहे, मक्याचं नुकसान झालेलं आहे। या सगळ्या नुकसान डोळ्यासमोर ठेवून आज शेतामध्ये तालुका फिरताना जे आज परिस्थिती पाहिली की शेतकरी या संकटामध्ये आहे आणि राज्य सरकारला विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लाडकी बहीण योजना खूप सुंदर योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केली। अनेक महिलांना या लाडकी बहिणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक मदतीचा हात दिला मुख्यमंत्र्यांनी। लाडका शेतकरीसुद्धा झाला पाहिजे।